स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. वेलकम. येस, व्हेरी गुड. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. नो नो लिसा नो. जाऊ दे कसे तिला. आहात सगळे? स्वस्त मस्त जबरदस्त तंदुरुस्त आहेत सगळे? येस, व्हेरी गुड. काल आपले प्रिन्सिपल चालू होते, आपण रेकी बघितली. रेकी म्हणजे प्राण ऊर्जा, जी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या माझ्यात प्रत्येकामध्ये कार्यरत असते. रे म्हणजे ऊर्जा. काय असतं? रे म्हणजे ब्रह्मांडीय आणि की म्हणजे ऊर्जा. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, कॉस्मिक एनर्जी म्हणजे रेकी असते. या रेकीला जाणून घेताना त्याच्यासाठी आपण काही नियम फॉलो करायचे असतात किंवा काही तत्वांवरती रेकी काम करते असंही म्हणता येतील. तर ते तत्व आपण काल जाणून घेत होतो. त्यात पहिलं तत्व होतं की केवळ आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. आजच्या दिवसापुरतं मी राग करणार नाही. दुसरं तत्व होतं केवळ आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा. मी काय विचार करणार आहे की आजचा दिवस, आज 24 तासांच्या दिवसात मी चिंता करणार नाही. तिसरं तत्व आपण बघितलं होतं केवळ आज के लिए मैं अपने पर हुए आशीर्वादों की गिनती करूंगा. माझ्यावरती काय काय आशीर्वाद झाले, माझ्यावर काय काय ब्लेसिंग्स आहेत, मला मला काय काय मिळालं, ही या आशीर्वादांची मी आज 24 तासात गिनती करणार आहे. तर काल मी तुम्हाला प्रत्येकाला होमवर्क दिला होता की तुम्हाला काय काय वाटतं की माझ्याकडे ही ब्लेसिंग म्हणून आहे. कोण सांगेल? आठवतं का? होमवर्क केलाय? होमवर्क सगळ्यांनी? चला, कोण सांगणार आहे? येस, गीतांजली मॅडम, अनम्यूट करा. तिथे बटन आहे, अनम्यूट करा. येस, मी ऑप्शन देते. हा. मी आज देवाच्या कृपेमुळे आज मी उठले. मला अ, दोन मुलं दिलेत. ती खूप आनंद म्हणजे आनंदी आहेत. डोळे दिलेत, कान ऐकण्यासाठी कान दिलेत. माझ्यावर संस्कार करणारे मला आई वडील दिलेत. प्रेम करणारा नवरा दिलाय. सासू सासरे खूप छान आहेत. हे सगळं देवाच्या आशीर्वादामुळेच मला मिळाले असं मला वाटतं. येस, व्हेरी गुड. तुम्हाला तुमचे ब्लेसिंग कळाले काय काय आहे? मग आज आपल्याला जेव्हा आपल्याला ब्लेसिंग कळतात तेव्हा आपला मोड काय राहतो? कंप्लेंटचा राहील का? नाही. नाही. रोज रोज गोड खाता येतं का? नाही, त्यामुळे डायबिटीस होऊ शकतो. होऊ शकतो की नाही? हो. रोज गोड खायला नाही. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या चवी असतात. प्रत्येक चव काय असते? आपल्या शरीरासाठी योग्य असते. म्हणून रोज रोज प्रत्येकाशी आपल्याला गोड गोड बोलणं होईल का? नाही. नाही होणार. कधीतरी भांडण होईल, कधीतरी हो. रुसवे फुगवे होतील, पण आपल्याला त्याच्यात अडकायचं नाही. नाहीये. येस, वीणा मॅडम, तुम्ही काय ब्लेसिंग केल्या? तुम्हाला काय काय असं वाटतंय ब्लेसिंग आहेत? आजचा दिवस मी बघितला, फॅमिलीने बघितला. तर स्वास्थ्य चांगलं आहे फॅमिलीचं, माझं करिअर मध्ये चालू आहे. अजून या काय झाल्या? ब्लेसिंग झाल्यात, बरोबर. वीणा मॅडम सांगत आहेत की त्यांचं करिअरमध्ये पण आता त्यांनी ग्रोथ करता आहेत. नंतर त्यांनी आजचा दिवस बघितला, त्यांच्या फॅमिलीनी पण बघितला. हे काय झालं? ब्लेसिंग झालं. येस, स्वप्नील सर, तुमच्या काय ब्लेसिंग तुम्ही नोट डाऊन केल्यात? अनम्यूट करा. मी एकतर आजचा दिवस बघितला, माझ्या घरच्यांनी आजचा दिवस बघितला. त्यानंतर राहण्यासाठी स्वतःचं माझ्याकडे एक छानसं घर आहे. 2 वेळेला मला छानसं जेवण मिळतं आईच्या हातचं. त्यानंतर आई वडील बहीण भाऊ या सर्वांचं पाठबळ आहे माझ्या पाठीमागे. नंतर सर्वांशी मी छानशी कम्युनिकेट करू शकतो. ईश्वराने मला एक म्हणजे जगण्यासाठी किंवा याच्यासाठी एक छानसा बिझनेस दिलाय. तो छान प्रकारे रन होते. अच्छा, त्या कशाचा ब्लेसिंग्स बिझनेस बघितल्या. करता सर तुम्ही? माझं मेडिकल शॉप आहे मॅम. ओके, व्हेरी गुड. अजून अजून कोणाला काय सांगायचं आहे की काय काय ब्लेसिंग आहेत? सोनाली मॅडम. मला खूप चांगली फॅमिली मिळालेली आहे. त्याच्याबद्दल मी आभारी आहे, माझे माहेरचे आणि सासरचे दोन्हीकडून.
माझे मिस्टर खूप मला सपोर्ट करतात आहेत. मी आता जॉबलेस आहे तरी सुद्धा मला ते पूर्ण छानपैकी सपोर्ट करतात आहेत. त्याबद्दल पण मी खूप आभारी आहे. आणि देवाने मला एक चांगली बुद्धी पण देतोय की मी चांगल्या आणि वाईट गोष्टीचा पण विचार करून योग्य तो निर्णय घेते. या गोष्टीसाठी पण मी आभारी आहे. बरोबर. आणि तुम्ही जॉबलेस का आहात? तुम्ही काहीच करत नाहीये का? मी आता जॉब सोडलेला आहे मार्च ओके. मध्ये. पण जॉब सोडलेला आहे त्याच्या अगोदर तुम्ही जॉबलेस स्वतःला का म्हणून घेताय? तुम्ही दिवसभरातून एकही ऍक्टिव्हिटी करत नाहीये. नाही, करते मी. माझी घरातली कामं करतेय. तुमच्या परत इती कर्तव्यांना सांभाळता एक मुलगी म्हणून, एक आई म्हणून, किंवा एक बायको म्हणून, एक स्त्री म्हणून तुम्ही इती कर्तव्य करता आहे. तुमचं जे दिलेलं कार्य आहे ते करता आहे. मग हो, यानंतर तुम्ही स्वतःला जॉबलेस म्हणायचं नाही. नाही. आपण जॉबलेस नाही आहोत. आपण कोणीच जॉबलेस नाही. आपल्याला प्रत्येकाला काही ना काही कामं दिलेले आहे ईश्वराने आणि ते आपल्याला करायचे आहेत. तुम्ही स्वतःला ज्या पद्धतीने सेल्फ लव्ह करणार आहे किंवा स्वतःला ज्या पद्धतीने ट्रीट करणार आहे, युनिव्हर्स हं, पण म्हणेल की स्वतःला तुम्ही जॉबलेस म्हणताय तर दुसऱ्या जॉबची ऑपॉर्च्युनिटी भेटेल का? नाही. मग आपल्याला काय म्हणायचं आहे? आय एम वर्किंग 24/7 वर्किंग वुमन. कळतंय? येस. अशा पद्धतीने आपल्याला स्वतःला अफर्मेशन द्यायचं की मी 24 तास काम करते. हो. हो, येस. हो. सॉरी, पण मी तुम्हाला थोडंसं करेक्ट करण्याचा प्रयत्न केला की या पद्धतीने बरोबर. स्वतःला ट्रीट करा. तुम्ही जे हो. मी काय सांगते, प्रत्येक वेळा तुम्ही जे युनिव्हर्स पर्यंत पोहोचवणार आहे तेच तुमच्याकडे मल्टिपल होऊन परत येणार. म्हणून मागताना काय पाहिजे आहे, मागणी कशी पाहिजे, जी एक्झॅक्ट मागणी पाहिजे, आपल्याला काय पाहिजे ते मागायचं आहे. कळालं येस. ब्लेसिंग काय आहे? अजून हो मॅम. विकास सर, तुम्ही शेअर करणार काही? अनम्यूट करा. येस. हॅलो. हा, बोला. प्रथम ब्लेसिंग म्हणजे आई वडिलांचे आहेत, आजोबांचे आहेत आणि ब्रह्मांड शक्तीचे पण आहेत, जे मला ज्यांनी घडवलं लहानपणापासून, त्या सगळ्यांचा मी आभारी आहे. महत्वाचं सर्वात यामध्ये जे दररोज मला सोबतीला असतो तो श्वास, नेचर, हवा, पाणी, या सगळ्यांचा मी आभारी आहे. व्हेरी गुड. कारण निसर्गाच्या सानिध्यात राहून मला जे मिळतंय, आणि मी त्याचा आनंद घेतो, त्याची ब्लेसिंग खूप गरजेची आहे माझ्यासाठी. येस. कळालं काय काय ब्लेसिंग आहे हो आपल्या आजूबाजूला. आजचा आपण दिवस बघितला, ही मोठी ब्लेसिंग आहे. ज्या हो. पद्धतीने आपण, आपल्याला रिप्लेसमेंट आहे का? एकदा आपण या जगातून निघून गेलो, रिप्लेसमेंट आहे? नाही. कोणालाच कोणीच एक, प्रत्येक जण युनिक आहे. प्रत्येकाला रिप्लेसमेंट नाही म्हणजे नाही. तुमच्या जागेवरचे, तुमचे कर्तव्य करणारी तुमच्यासारखी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीच नसते. जे तुमचं काम आहे ते तुम्हालाच करायचं असतं आणि तुमच्या कोणालाच, माझ्या सकट कोणालाच रिप्लेसमेंट नाही आहे. कळतंय? येस मिलिंद सर, तुमचे काय ब्लेसिंग्स होते? माझं एक थोडं युनिक सांगेल, वेगळं सांगेल. एक दिवस मी आणि माझा मुलगा इव्हनिंग वॉकला जात होतो. सडनली एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आमच्या पायाशी आलं. ते खूप सुंदर आणि क्यूट होतं. तसा पाळायचं वगैरे आमचा काही प्लॅन नव्हता, पण ते इतकं छान आमच्या जवळ आलं. मग आम्ही त्याला घरी घेऊन आलो. आम्ही त्याला पाळतोय आणि ते इतकं खूप ऍक्टिव्ह आहे आणि खूप इंटेलिजंट सुद्धा आहे. तर ते त्याची बुद्धिमत्ता पाहून ना, दिवसातनं कितीतरी वेळा माझ्या चेहऱ्यावर एवढं समाधान येतं आणि हसू आणि आनंद असतो. तर त्यामुळे मी तिला रोज धन्यवाद देतो की बाबा, तू आमच्या आयुष्यात आलीस, तू फार उपकार केले आमच्यावर, कारण तुझ्यामुळे कितीतरी वेळा आम्ही हसतो दिवसातनं. तर ते एक आहे. आणि दुसरं मी शेअर करू, सगळ्यांनाच शेअर करू इच्छितो की मी काय अशाच एका मॉड्युलिटीमध्ये एक मेडिटेशन त्यांनी शिकवलं होतं की आपण डोळे बंद करून प्रत्येक रूममध्ये जायचं आणि प्रत्येक रूममध्ये प्रत्येक गोष्ट बघायची. एक स्विच म्हणा, फॅन म्हणा, एसी म्हणा, सगळ्यांकडे सगळ्यांचा विचार करून धन्यवाद द्यायचं की तू आमच्या आयुष्यात आहे, तू मला थंडी देतेस, तू फॅन आहेस, मला हवा देते आहेस, त्याबद्दल धन्यवाद. बेड आहे, तुम्हाला झोपू देतेस, त्याबद्दल धन्यवाद. सगळ्या 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 वस्तू ज्या आहेत त्यांना, त्यांचा विचार करून धन्यवाद द्यायचं रोज. व्हेरी गुड.
का? कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला काय करते, काहीतरी मदत करते. ती सजीव असू द्यात किंवा निर्जीव असू द्या, प्रत्येक गोष्टीला काय आहे, एक प्रकारची एनर्जी आहे, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. मग तुम्हाला त्या पॉझिटिव्ह एनर्जी कशी होईल? जेव्हा त्या गोष्टीला तुम्ही सतत सतत धन्यवाद व्यक्त कराल, प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणाल, ते त्या वेळेस तुमच्या काय होणार, त्या गोष्टी तुमच्या सपोर्टमध्ये कार्यरत राहतील. तुम्हाला जसं पाहिजे तशा पद्धतीने ते रिॲक्ट करतील. विश्वास नाही बसत, अगदी गाडी सुद्धा, गाडीलाही ज्या पद्धतीने तुम्ही रेकीची हिलिंग देता किंवा प्रोटेक्शन देता, ती गाडीही प्रवासात तुम्हाला सुंदरतेने अनुभव देते आणि तुम्हाला एकही गोष्टीचा त्रास देत नाही. प्रत्येक ठिकाणी सपोर्टिव्ह राहते, प्रत्येक वेळेस तुमचं प्रोटेक्शन करत असते. अगदी निर्जीव गोष्टी सुद्धा आपल्या सपोर्टमध्ये काम करत असतात. कळतंय? म्हणून ग्रॅटिट्यूड मध्ये, आशीर्वादांमध्ये आपले भर व्हावी यासाठी रोज रोज काय व्हायला पाहिजे, त्या ग्रॅटिट्यूडला अनुभवायला पाहिजे. रोज रोज आपल्याला काय करायची, अशी प्रार्थना करायची की मला अजून अजून ग्रॅटिट्यूड करण्याचा चान्स भेटू देत. माझ्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येकासाठी मी धन्यवाद व्यक्त करणार आहे. जितके जास्त तुम्ही धन्यवाद व्यक्त कराल, सरांनी सांगितलंच, तितकं काय होणार आहे, तुमच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये ग्रोथ होणार आहे, आजूबाजूच्या ब्लेसिंग्स वाढणार आहे. तुम्हाला आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांच्या बिहेवियर मध्ये पण तुम्हाला काय होईल, चेंजेस दिसायला लागतील. त्यांचं वागणं एकदम सडनली काही दिवसातच बदलायला लागेल. कारण तुमच्या वागण्यामध्ये ती सॉफ्टनेस येणार, तुमच्या वागण्यात कृतज्ञता दिसणार, तुमच्या वागण्यात प्रेम, श्रद्धा, करुणा हा सगळे भाव दिसायला लागले की समोरच्याचंही वागणं हळूपणे बदलत असतं. येस रमेश सर, तुम्हाला काही बोलायचंय? ओके, पुढे जाऊया. सगळे आहेत तिथे. आपल्याला ग्रेटिट्यूडचं मेडिटेशन करायचंय. पाणी पिऊन बसायचंय. पाणी असेल जवळ तर पाणी पिऊन घ्या. उद्या सकाळी आपला लेकी लेवल 1चा शक्तिपात आहे. ज्यांना शक्तिपात, ज्यांनी हे केलेलं एनर्जी एक्सचेंज सेंड केलेलं आहे, त्यांचा सकाळी 6 वाजता शक्तिपात होईल आणि त्यासाठी सकाळी आंघोळ करून आपल्याला बसायचं आहे. हॅलो. ओ, कोण बोलते? हॅलो मॅडम. हा बोला. विकास बोलतोय, विकास. हा बोला अं, विकास सर. ते आज ना कोणीतरी पेमेंट केलेलं आहे 101 रुपया. ते कशासाठी केलंय का मला कळालं नाही. अच्छा, हा. ते पहिले एक्सप्लेन करते, मग मेडिटेशन करूया. रेकीचा हो, हो, sure. शक्तिपात एक प्रोसेस असते. शक्तिपात म्हणजे अट्युनमेंट. रेकीच्या Okay. आपण रेकी ऊर्जेसोबत कनेक्ट करण्यासाठी अट्युनमेंटची प्रोसेस घेणं, म्हणजे आपण दीक्षा घेतो बघा आपल्या गुरूंकडनं, कुठल्याही आपल्या जे काही आपल्या धर्मानुसार असेल ते दीक्षेला महत्व दिलेलं आहे. रेकीमध्ये पण काय आहे, गुरु शिष्य परंपरेवरती रेकी चालते. आपल्याला सांगितलं, आपण जे तत्व शिकतो आहे, डॉक्टर मिकाउसींनी आपल्याला काही प्रिन्सिपल दिले, त्याच पद्धतीने ते प्रिन्सिपल फॉलो करून पुढे त्यांच्याच याच्यामध्ये जे काही म्हणजे ग्रँड मास्टर तयार झाले, त्या ग्रँड मास्टर कडनं आपल्याला दीक्षा घेणं गरजेचं असते. आणि प्रत्येक लेवलची दीक्षा आपल्याला एकदा घ्यावी लागते. मी तुम्हाला सांगितलं रेकीच्या तशा 5 लेवल आहेत. 5 लेवलमध्ये पहिली लेवल जी आपण आता शिकतो आहे त्याला शोधन क्रिया म्हणतात. त्याच्यामध्ये आपल्या स्वतःचा शोध घेऊन आपल्या स्वतःची क्लिन्झिंग करायची, आपल्या स्वतःची चार्जिंग करायची. 21 दिवसांची त्याच्यात प्रॅक्टिस असते. 21 दिवसाच्या साधनेनंतर आपण आपल्या दोन्ही हातांनी म्हणजे टच थेरपीनी हिलिंग करू शकतो. टच थेरपीने हिलिंग करू शकतो. याच्यात आपले हात वापरून आपण इतरांची हिलिंग करू शकतो. म्हणजे शारीरिक, मानसिक जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याला स्वतःचे पहिले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. का स्वतःचं पहिले हिलिंग करायचं आहे? कारण बघा, आपण बघितलं की मडकं जर भरलेलं नसेल तर त्या मडक्यातून पाणी भरलेलं आहे, आपण जर त्याला छिद्र आहे तर पाणी साठवायची कॅपॅसिटी राहील का? नाही राहणार. बरोबर. मग मला काय करायचं, माझ्या लाईफ मधले ब्लॉकेजेस असतील, माझ्या लाईफ मध्ये जर काही कमी असेल तर मला ती पहिल्यांदा काय करायची आहे, पूर्णत्वास न्यायची आहे. माझं लाईफ मला पहिले कम्प्लीट करायचंय. मला माझे प्रॉब्लेम पहिले सॉल्व्ह करायचे. मग मी काय करेल, इतरांची हिलिंग करायला तयार होईल. करेक्ट? किंवा इतरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तयार होईल. मग ते शारीरिक असू दे, मानसिक असू दे. ते केव्हा करेल मी, जर मला परिपूर्णता असेल, माझी एनर्जी तेवढी पद्धतीने ऍक्टिव्ह झाली, माझी एनर्जी जास्त लेवलची असेल, तेव्हा मी दुसऱ्यांना काय करते ती गोष्ट
देऊ शकते. देऊ शकतो. करेक्ट ना? जर राईट. माझ्याकडेच नाहीये तर मी देऊ शकेल का? नाही. आपल्याकडे एखादी गोष्ट नाही, आपण काय करतो? देऊ शकत नाही. आणि जेव्हा आपल्याकडे एक्सेस गोष्टी झाली तेव्हा आपण डोनेट करत असतो किंवा आपण इतरांना देऊ शकतो. त्याच पद्धतीने काय करायचं आहे, मला माझ्या ऊर्जा काय करायच्या आहे, वाढवायच्या आहे. काय हो. करायचं आहे, मला माझ्या ऊर्जा वाढवायच्या आहे. त्यासाठी मला माझं चक्रा मेडिटेशन, माझ्या शरीरामध्ये काही चक्र असतात त्याला पहिल्या लेवलमध्ये ऍक्टिव्हेट केलं जातं. तुम्हाला रेकी एनर्जी सोबत ट्यून केलं जातं. रेकी साधनेसोबत रेकीच्या ज्या एनर्जी आहेत त्यांच्यासोबत कनेक्ट केला जाते. ती कनेक्शन तुम्हाला ग्रँड मास्टर कडनं करून घेणं गरजेचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी उद्या 6 वाजता शक्तिपात आहे आणि गुरुवारी सकाळी 6 वाजता शक्तिपात राहणार आहे. आज ज्यांना काही बघा लेडीजचे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या 4 दिवसांमध्ये आपण शक्तिपात देत नाही. तर हा, ज्यांना काही प्रॉब्लेम्स नसतील तर त्यांचा शक्तिपात उद्या सकाळी होईल. ग्रुपमध्ये लिंक शेअर केला जाईल. आणि शक्तिपातच्या अगोदर तुम्हाला काय करायचंय, मीठ आणि कॉफी पावडरनी आंघोळ करून बसायचे. आपण जसं मीठ आणि कॉफी पावडर टाकायची, त्यांनी आंघोळ करायची, स्वच्छ कपडे घालायचे. जसं आपण एखाद्या ठिकाणी जातो, डार्क कलरचे कपडे घालायचे नाहीत. कुठल्याही डार्क कलरचे कपडे घालायचे नाहीत. लाईट कलरचे कपडे घाला कुठलेही, आणि व्यवस्थित तयार होऊन आपल्याला बसायचं आहे. आपल्या देवाजवळ दिवा किंवा आपल्या साईडला एखादी कॅन्डल, उदबत्ती तुम्ही लावू शकता. याबद्दल काही प्रश्न आहेत तुमचे? मॅम व्हाईट कलरचे कपडे चालतील का? हो चालतील. लाईट कलर कोणताही चालतो. एकदम रेड कलर, डार्क ब्ल्यू कलर, डार्क ब्लॅक कलर असे कपडे घालू नका. मॅम चेअरवरती बसायचं की खाली जमिनीवरती? जमिनीवरती बसत असाल तर आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. चेअरवरती बसत असाल तर पाय खाली ठेवायचे आणि पायाखाली आसन ठेवायचं. जिथेही बसाल तिथे आपल्याला पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. हा, पाठीचा कणा. टायमिंग किती? सकाळी 6 वाजता शक्तिपात राहणार आहे. याबद्दल कोणाला काही प्रश्न आहेत? हे शशिकला मॅडम, तुमचं आपलं बोलणं झालेलं आहे. मी तुमचा नंबर सेव्ह केला. की तुम्ही आज पहिल्यांदा जॉईन झाला ना? मी दुपारी झाले होते आज जॉईन. बरोबर बरोबर. हा, पण कॅमेरा ऑन नव्हता केला. ओके ओके, नो प्रॉब्लेम. आणि त्याच्यानंतर मी आज तुमचे 2-3 जे कोर्सेसचे दिवस झाले त्यांचं ते पण बघितलं पूर्ण. त्याच्यामुळं मग माझा असा विचार झाला की मी उद्या तयार आहे बर शक्तिपातासाठी. हा, तर तुम्ही एनर्जी एक्सचेंज मला सेंड करून द्याल. मी ग्रुपमध्ये स्कॅनर पाठवलाय. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. उद्या सकाळी आपल्याला मीठ आणि कॉफी पावडर टाकायची 1-1 चमचा आणि आंघोळ करून शक्तिपाताला बसायचं आहे. चालेल चालेल. ओके. ज्यांना उद्या शक्य नसेल त्यांनी गुरुवारी सकाळी शक्तिपात घेऊ शकता. त्याच्या अगोदर माझ्याशी तसा संपर्क तुम्ही साधा. अजून काही प्रश्न आहेत? मॅडम तुम्ही आता मिठाच्या पाण्याचं काय सांगितलं? मीठ आणि कॉफी पावडर टाकून आपल्याला आंघोळ करायची. ओके. हा, आपल्याला जसं मनाची शुद्धी करायची असते तशी शरीराची पण शुद्धी करणं गरजेचं आहे ना. किती वेळ असणार आहे? अर्धा पाऊण तास. ओके. मॅडम मला उद्या जमणार नाहीये, तर मी गुरुवारी हे करेन. पण मी कदाचित गावाला असणार आहे. तर तुम्ही ऍड्रेस सांगितलात ना, तर मी पनवेलला राहते पण त्या दिवशी गावाला असणार आहे कदाचित. मग जिथे असेल तिथला मला हे पाठवा, डेट ऑफ बर्थ आणि ऍड्रेस. चालेल. उद्या नाही जमणार आहे मला. बरं बरं. तुम्ही जिथे ज्या दिवशी तुमच्या शक्तिपात घ्यायची इच्छा असेल त्या दिवशी तुम्ही त्याच्या अगोदर मला मेसेज करा. तुम्ही कुठे राहणार आहे त्या ठिकाणचं मला हे करा. चालेल चालेल. आणि व्हीएस नावानी कोण जॉईन झाले मी ना प्लीज, म्हणजे कसं होतं ना, आपल्या नावानी जॉईन व्हायचं, त्याचे व्हायब्रेशन वेगळे असतात. अदरवाईज मी नेक्स्ट टाइम पासून रिमूव्ह. सॅमसंग नावानी कोण जॉईन झालाय? आपल्या नावानी जॉईन व्हायचे, अदरवाईज तुम्हाला रिमूव्ह केल्या जाईल. हॅलो. हो बोला सर. मॅडम. हो, मी काय म्हणतो, याच्यासाठी आपल्याला काय जी दीक्षा स्वरूपाची देणगी आहे ती देऊन आपल्याला काय काय नाव प्लस
डेट ऑफ बर्थ हा, लागेल तुम्हाला आणि मी ग्रुपमध्ये ऍड नसेल केलं तर मला पर्सनली मेसेज करा. ग्रुपमध्ये ऍड करते मी तुम्हाला. तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ पाठवायची आणि तुम्ही जिथे राहताय ते प्लेस पाठवायची. म्हणजे आत्ता जिथे ओके उद्या जिथून शक्तिपाठ घेणार आहे ती जागेचा नाव, ऍड्रेस पाठवायचा. ओके ओके ओके. ओके ओके. अजून हा, सोनाली मॅम बोला. क्लास झाल्यावर मी पाठवते तुम्हाला तुमच्या नो व्हॉट्सअप प्रॉब्लेम, नंबरला. चालेल. उद्या घ्यायचा असेल की गुरुवारी घ्यायचा ते कन्फर्म करा फक्त. येस. मला त्या क्लास झाल्या. उद्या लिस्ट, उद्याच घेऊ. जे काही लिस्ट येते ना त्यानुसार मला तुमच्या प्रत्येकाशी म्हणजे ते अटुनमेंट केला जातो मग. ठीक आहे, ओके. उद्या क्लास झाल्यावर पाठवतो. तुमचं नाव काय आहे डीएस नावाने? हा, तुम्ही नाव काय आहे डीएस नावाने जे जॉईन झालेत ते? प्लीज अनम्यूट करून मला एक्सप्लेन कराल का? धनश्री शिंदे. ओके, धनश्री मॅम पाहिजे अहो. हा ऐका, मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलंय. प्रिंट सवय. ओके, हा केले. हा, टाकायचे का? हा, त्याच ग्रुपला तुम्हाला मी ऍड केलंय, त्याच्यातच तुम्ही मला मेसेज करा किंवा काही ओके. प्रश्न असतील तर तिथे टाका. तुम्हाला उद्या हा, हा. possible होत असेल तर उद्या आपण विवोच आहे. अटेंड करू शकतो. अदरवाईज विवोचा चालतंय, ओके सगळं ओके, चालतंय. चालते. उद्याच्या ह्याला ना चालते. उद्या सकाळी 6ला तुम्ही आणि पण थर्सडेला चालताय वापराय, सकाळी काय 6लाच. अडचण हा हा. शिकवते की मी. अजून कोणाचे याविषयीचे प्रश्न आहेत? हा, 200. मॅडम, हो, हॅलो. हा बोला. आता जर समजा संडे आणि गुरुवारी दोन्ही दिवशी केलं तर चालेल की नाही फक्त नाही, एक संडेलाच करू शकतो? प्रत्येक लेवलचा शक्तिपात एकदाच घ्यावा लागतो. रेकी लेवल 1चा एकदा घेतला आणि ओके ज्यांनी घेतला असेल त्यांना परत घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे. जर इथे कोणी ओके ओके. असेल की ज्यांनी हां रेकी लेवल 1चा शक्तिपात घेतला असेल त्यांना परत घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे. त्यांना काय ओके, ठीक करायचं आहे की ठीक आहे, ठीक 21 दिवसांची आपली जर जर साधना झाली नसेल तुम्हाला तर ती साधना चालू करायची. ज्या पद्धतीने मी साधना सांगेन त्या पद्धतीने आपल्याला काय करायची, साधना सुरू करायची. बऱ्याच वेळा असं होतं की आपण 2-3 ओके वर्षांपूर्वी पहिल्या लेवलचं अट्युनमेंट घेतलं असते, जसं मिलिंद सरांनी घेतलंय बहुतेक, हो ना? हा, त्यांनी पहिल्या लेवलचं अट्युनमेंट घेतलं आहे. तर त्यांची जर साधना नसेल झाली तर ते तुमच्या सगळ्यांसोबत साधना करू शकता. 21 दिवसांची आपल्याला प्रॅक्टिस वारंवार केली तरी चालते. प्रॅक्टिसला प्रॉब्लेम नाही, ओके ऍक्टिव्हेशनला पण प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला फक्त अट्युनमेंट प्रत्येक लेवलचं एकदा घ्यायचंय. पहिल्या लेवलचं एकदा, दुसऱ्या लेवलचं एकदा, तिसऱ्या लेवलचं एकदा आणि जे मास्टर टीचर लेवल, जसं मी ग्रँड मास्टर आहे त्या पद्धतीने ते ग्रँड मास्टरचं टीचर लेवल ए आणि टीचर लेवल बी चं एकदा, असं 4 वेळा अट्युनमेंट घ्यावं लागतं. ठीक आहे. ओके. ओके. अजून कोणाचे काही प्रश्न आहे? ओके, सगळ्यांना समजलं आहे? नसेल तर हो ग्रुपमध्ये मला मेसेज करा पर्सनली. ग्रुपमध्ये ऍड नसेल केलं तरी सांगा आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला ही इन्व्हिटेशन लिंक पाठवू शकता. मी पहिल्याच दिवशीपासून सांगते, ज्यांना सेशन आवडतं आहे किंवा त्यांना फक्त पहिली लेवल जरी कंटिन्यू करायची असेल, त्यांना अटेनमेंटही नसेल घ्यायचं, फक्त त्यांना शिकायचं आहे, आपल्या एनर्जीला चेंज करायचं आहे, काहीतरी नवीन गोष्ट मिळवायची आहे, त्या प्रत्येकाने पहिली लेवल हे प्रत्येकासाठी फ्री आहे. मी शिकवायचे कुठलेही चार्जेस घेत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तर तुम्ही इन्व्हाइट करू शकता ज्यांना गरज आहे त्यांना. ठीक आहे. ओके. आणि ऑनेस्टली ज्याला खरंच गरज आहे त्यांच्यासोबत या ऊर्जा शेअर करा. कसं होतं ना, बऱ्याच वेळा काही लोक टाइमपाससाठी जॉईन होतात आणि रेकी ही ऊर्जा ऍक्च्युली खरंच म्हणजे खूप प्युअर आणि पॉझिटिव्ह एनर्जी आहे, प्युअर डिवाइन एनर्जी, मदर रेकी म्हणतात त्याला. खूप खूप सुंदर अनुभव येतात आणि जितकं तुम्ही सिरियसली प्रॅक्टिस कराल, 21 दिवसांचं पूर्ण स्वतःचं क्लिन्झिंग कराल, तसे तसे तुमच्या त्या साधनेनी तुमचंच लाईफ तुम्हाला चेंज झालेलं दिसेल. येस, पुढे जाऊया. मॅम, हो बोला सर. मी पण म्हणजे रेकी लेवलची हे अटॉनमेंट घेतली आहे एका हा हा सरांकडून. पण आता म्हणजे मगाशी मिलिंद सरनी विचारलं की हा हा किती वेळाची असती, तर तुम्ही म्हटलात की अर्धा ते पाऊण तासाची होती. त्यांनी हा. हार्डली 5 मिनिटामध्ये आम्हाला दिली होती. मग आता घेतली असेल तर मग तुम्ही नंतर, नाही घेतली तरी चालते, मग मी तुम्हाला एनर्जी एक्सचेंज रिटर्न नाही पण पाठवतो.
नाही, परत घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही ना? परत नाही, ऍक्च्युली कसं असतं, पहिल्या लेवलची अटेन्मेंट एकदाच घ्यावी लागते. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही मग ऍक्टिव्हेशन आपण करू शकतो, कारण की मी काय करते, म्हणजे आपण अट्युनमेंट झाल्यानंतर लगेच ऍक्टिव्हेशन पण तुमच्याकडून लगेच करून घेते. म्हणजे रोज अच्छा. आपल्याला ऍक्टिव्हेशन करायचं असतं ना, तर मग ते ऍक्टिव्हेशन करणं पण गरजेचं असतं. तुम्ही ऍक्टिव्हेशन केलं होतं का? नाही. 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 बर. हा, धनश्री मॅडम, आपलं सारथी नावानी युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती आपल्या रेकॉर्डिंग अपलोड होतात. ग्रुपमध्ये पण मी रोज रेकॉर्डिंग पाठवत असते. तुम्ही त्याच्यामधनं रेकॉर्डिंगला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेकॉर्डिंग बघा. तिथे आपल्याला सगळ्या रेकॉर्डिंग, मागचे पण काही सेशन्स असतील, त्याच्या प्रत्येक सेशनच्या रेकॉर्डिंग अवेलेबल आहेत. सर, तुम्हाला वाटत असेल तर आपण उद्या परत हे सगळ्या गोष्टी करू शकतो. जर तुम्हाला तिथे सॅटिस्फाईड नसेल वाटत तर तुम्ही जॉईन हा, करा. ऍक्च्युली सॅटिस्फाईड वाटत नाहीये मला, म्हणून मी विचारलं. ओके, चालेल. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू. मला जे जे डिटेल्स पाहिजे त्यांनी त्यांनी रात्री मला डिटेल्स शेअर करा. आज सेशन झाल्यावरती आपल्याला प्रत्येक डिटेल्स तिथे टाकायचे आहेत. आपलं नाव, डेट ऑफ बर्थ आणि तुम्ही जिथून अटोनमेंट घेणार आहे ती जागा. कळालं प्रत्येकाला? अजून ओके. काही प्रश्न आहेत? ओके, प्रत्येकाला, सगळ्यांना समजलं असेल तर पुढे जायचं. हो हो. येस. पाणी पिले सगळ्यांनी? नाही नाही. मग पाणी पिऊन घ्या एक ग्लास. ओके. मालवदे कोण आहे? मालवदे मॅडम आहे, सर आहेत. येस, पाणी पिऊन झालंय प्रत्येकाचं. जे ट्रॅव्हलिंग मध्ये असतील, जे कुठेतरी कामात अडकले असतील, त्यांनी मेडिटेशन करायचं नाहीये. ओके. जे एका ठिकाणी बसणार असतील, शांततेने त्यांना वेळ मिळत असेल, कामात असताना मेडिटेशन करायचं नाही. ओके, डिस्टर्ब होतो एनर्जीला. येस. रेडी आहात सगळे? टाइप रेडी इन द चॅट बॉक्स. ऍक्टिव्ह आहात का? नाहीतर येस आय एम रेडी करा पटकन एकदा. येस आय एम रेडी. येस आय एम रेडी. येस आय एम रेडी. येस आय एम रेडी. येस. डोळे हलके बंद करायचे आपल्याला. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे द्यायचंय. शैलजा मॅम, शशिकला मॅडम, बसून घ्या, नाहीतर मेडिटेशन करू नका. संपूर्ण लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे केंद्रित करतो आहोत. एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडत आहोत आपण. पुन्हा एक श्वास घेतो आहोत, एक श्वास सोडतो आहोत. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान होते आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासांसोबत शरीर, मन, सात चक्र आणि औरातून संपूर्ण नकारात्मकता निघून जाते. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत अधिकाधिक रिलॅक्स होत आहात तुम्ही. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत अधिकाधिक रिलॅक्स होत आहात. अधिकाधिक रिलॅक्स होत आहात. जाणाऱ्या प्रत्येक श्वासांसोबत दुःख, राग, क्रोध, ईर्ष्या, जे काही शारीरिक दुखणे असतील, सफरिंग्स असतील, ते सगळे निघून जात आहेत.
संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करतो आहोत. संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करतो आहोत. आज हे श्वास मला ईश्वराने दिलेलं एक वरदान आहे. आज मी हे श्वासांवर लक्ष केंद्रित करते आहे किंवा करतो आहे. या ईश्वराने दिलेल्या श्वासांसाठी मी आज कृतज्ञता व्यक्त करतो. मी ईश्वराचे आभारी आहोत किंवा आहेत आणि मी या श्वासांसाठी धन्यवाद व्यक्त करते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. लक्ष इकडे तिकडे जात असेल तरी परत श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला. आता हळुवारपणे माझं लक्ष माझ्या केसांकडे गेलं आहे. हळुवारपणे माझं लक्ष केसांकडे केंद्रित करते मी. माझे केस जे मला प्रोटेक्शन देत आहेत त्याला मी धन्यवाद व्यक्त करते आहे किंवा करतो आहोत. माझं डोकं, माझं ब्रेन, माझं मेंदू, माझ्या मेंदूचं माझं कपाळ, माझं सबकॉन्शियस माइंड, माझं कॉन्शियस माइंड, प्रत्येकासाठी मी आभारी आहे. माझं कॉन्शियस माइंड, माझं सबकॉन्शियस माइंड याला मी धन्यवाद व्यक्त करते आहे. माझ्या संपूर्ण माइंडमध्ये एक पॉझिटिव्ह विचारांचं वलय आहे. माझ्या संपूर्ण माइंडमध्ये एक पॉझिटिव्ह विचारांचं वलय आहे, सकारात्मकतेचं वलय आहे. त्यासाठी मी आभारी आहे. आता माझ्या कपाळावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. माझं कपाळ, आता माझ्या कपाळावरून माझं लक्ष माझ्या डोळ्यांपर्यंत येत आहे. हे डोळे सुंदर ईश्वराने दिलेले आहेत. या डोळ्यांनी मी संपूर्ण जग बघू शकते आहे. या जगात असणारे सगळे व्यक्ती, वस्तू, निसर्ग, डोंगर, नद्या, पक्षी, प्रत्येक गोष्ट मी या डोळ्यांनी अनुभवते आहे. प्रत्येक लहान सहान गोष्ट मला या डोळ्यांनी दिसते आहे. प्रत्येक गोष्ट मला या डोळ्यांनी दिसते आहे. ह्या डोळ्यांची मी खूप खूप आभारी आहे. या डोळ्यांची मी खूप खूप आभारी आहे. प्रत्येक सुंदर गोष्ट मी या डोळ्यांनी बघू शकत आहे. त्यासाठी लाख लाख धन्यवाद द्यायचे आहेत आपल्या डोळ्यांना. आता आपण आपलं लक्ष, आपले श्वास, संपूर्ण लक्ष आपलं श्वासांवरती आहे. हळुवारपणे आपण आपल्या नाकापर्यंत आलो आहोत. नाकावर लक्ष केंद्रित करतो आहोत. या नाकांनी आपण वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध घेऊ शकतो. वेगवेगळ्या फुलांना अनुभवू शकतो. या नाकांनी आपले श्वास चालू आहेत. श्वासांची क्रिया, मी श्वासांचं जे काही श्वसन चालू आहे हे माझ्या नाका थ्रू होते आहे. एक नाक माध्यम बनत आहे. त्यासाठी मी नाकाची धन्यवाद व्यक्त करते. मी माझ्या नाकाला थँक्यू म्हणत आहे. मी माझ्या नाकाची आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता आपण लक्ष आपल्या कानांवरती आणलं आहे. माझे दोन्ही कान, या दोन्ही कानांनी मी सुमधुर संगीत ऐकू शकते. माझ्या फॅमिलीचं बोलणं ऐकू शकते. मी माझं स्वतःचे आवाज ऐकू शकते. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू शकते.
नवे नवे मला ज्या गोष्टी ऐकायच्या आहेत त्या सुंदर सगळ्या सकारात्मक गोष्टी मी माझ्या कानाने अनुभवते आहे. या सगळ्यांसाठी मी माझ्या कानांची आभारी आहे. आता हळुवारपणे आपण आता मुखापर्यंत येतो आहे. आपलं मुख, आपलं जीभ, आपले दात या सगळ्यांचे आपल्याला आभार मानायचे आहेत. आणि नकळतपणे आपल्या मुखातून जर काही कोणाचे मन दुखावणारे शब्द निघाले असतील, नकळत काही आपल्या मुखातून काही टोचणी निघाल्या असतील, कोणाला खूप दुःख दिलं असेल तर आपण त्याची माफीही मागतो आहे. आणि या मुखातून पुन्हा एक चांगले शब्द आपल्याला प्रत्येकाला कानाला भावेल असे शब्द, अशी सकारात्मकता आजपासून माझ्या मुखातून बाहेर पडणार आहे. आपण आपल्या मुखाचे धन्यवाद व्यक्त करत आहोत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हळुवारपणे आपण आपलं लक्ष आपल्या मानेवरती केंद्रित करतो आहोत. हे लक्ष मी माझ्या मानेपासून माझ्या दोन्ही हातांकडे केंद्रित करते आहे. माझी मान, माझे दोन्ही हात, मी याची आभारी आहे किंवा आभारी आहोत. आपण प्रत्येक हाताचा आभारी आहोत, प्रत्येक बोटांचा आभारी आहोत. या हातांनी मला माझ्या प्रत्येक कामात मदत मिळते, प्रत्येक कामात मदत मिळते. माझे हात अधिकाधिक सशक्त होत आहेत, अधिकाधिक रिलॅक्स होत आहेत आणि अधिकाधिक कार्यरत करणार मला मदत करायला तयार होत आहेत. त्यासाठी मी त्याचे आभार व्यक्त करते. संपूर्ण पॉझिटिव्हिटी माझ्या हातांनी ग्रहण केलेली आहे. संपूर्ण सकारात्मकता माझ्या हातांपर्यंत पोचलेली आहे. आता ह्या ऊर्जा माझ्या हृदयापर्यंत पोचल्या आहेत. माझं हृदय ज्यामध्ये या ऊर्जांनी मला माझ्या हृदयामध्ये जे काही विचार आहे, जे काही पॉझिटिव्ह विचार आहे, त्या प्रत्येक हृदयाचे जे श्वास चालू आहे, माझे लंग्स, मी त्याचे धन्यवाद व्यक्त करते आहे. पूर्ण रेस्पिरेटरी सिस्टीमचे मी आभारी आहे. माझं संपूर्ण रेस्पिरेटरी सिस्टीम हेल्दी आहे आणि मी माझ्या पूर्ण हृदयाची, माझ्या लंग्सची, माझ्या रेस्पिरेटरी सिस्टीमला थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणत आहे. धन्यवाद, कृतज्ञता व्यक्त करायची आपल्या हृदयाजवळ. आणि मी आजपासून ठरवत आहे की माझ्या हृदयाला कुठल्याही प्रकारचं दुःख मी देणार नाही आणि माझ्या हृदयाला कुठल्याही प्रकारच्या वेदना मी देणार नाही आणि कुठलंही खूप सारं सफरिंग मी आजपासून माझ्या हृदयात साठवून ठेवणार नाही. माझं हृदय अधिकाधिक सशक्त होत आहे, अधिकाधिक पॉझिटिव्ह होत आहे, अधिकाधिक सकारात्मक होत आहे, अधिकाधिक सहाय्य करत आहे मला. या ऊर्जा आता आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम पर्यंत आणायच्या आहेत. माझं लक्ष मी आता डायजेस्टिव्ह सिस्टीम कडे आणते आहे. माझे स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, गट, माझं लिव्हर, माझे टिश्यू, माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या प्रत्येक सेलची मी आभारी आहे. माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीमने संपूर्णतः पॉझिटिव्हिटी ग्रहण केलेली आहे आणि माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीम अगदी उत्तम कार्यरत आहे. माझी डायजेस्टिव्ह सिस्टीम अगदी उत्तमरित्या कार्यरत करते आहे, मला ऑलवेज सपोर्ट करते आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.
हळुवारपणे आपण आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सकडे येतो आहे. आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स, किडनीज याचे आपल्याला आभार व्यक्त करायचे आहेत. आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला आपण धन्यवाद व्यक्त करतो आहोत. आपल्या किडनीचे आपण आभारी आहोत. आपल्याला तिथे आभार व्यक्त करायचे आहे. माझी रिप्रोडक्टिव्ह सिस्टम हेल्दी आहे आणि संपूर्णतः पॉझिटिव्ह, संपूर्णतः सकारात्मक आहे. मी माझ्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची, किडनीची आभारी आहे. कृतज्ञता व्यक्त करायची आहे. थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. हळुवारपणे आपण आपल्या पायापर्यंत येतो आहोत. आपले विचारांना आपल्या पायापर्यंत आणायचं आहे. या ऊर्जा आपल्या डोक्याच्या केसांपासून आता पायापर्यंत पोचल्या आहेत. माझे दोन्ही पाय, माझ्या मांड्या, माझे गुडघे, माझ्या पोटऱ्या, माझे तळवे, पायांचे नख, पायांची दाही बोटं, या प्रत्येकाची मी आभारी आहे. मी माझ्या पायांना आभार व्यक्त करते आहे. माझे दोन्ही पाय जे माझ्या शरीराचा भार सांभाळत आहे, माझ्या संपूर्ण शरीराचं ओझं वाहत आहे, त्या दोन्ही पायांची मी आभारी आहे. मी तिथे कृतज्ञता व्यक्त करते आहे. थँक्यू की तुम्ही मला सांभाळत आलेत. थँक्यू, माझ्या संपूर्ण शरीराचा भार तुम्ही ग्रहण केलेला आहे. थँक्यू, माझ्या प्रत्येक कामात तुम्ही मला सहाय्य करत आहात. थँक्यू सो मच. खूप सारा धन्यवाद, खूप सारी कृतज्ञता मी तिथे व्यक्त करते आहे. माझे पाय अधिकाधिक सशक्त होत आहेत, अधिकाधिक पॉझिटिव्ह आणि संपूर्णतः मला सहाय्य करणारे होत आहेत. संपूर्ण डोक्याचे केस, माझी नर्वस सिस्टीम, माझी रेस्पिरेटरी सिस्टीम, माझी डायजेस्टिव्ह सिस्टीम, माझी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, संपूर्ण शरीर, माझ्या डोक्यांच्या केसापासून पायाच्या नखांपर्यंत संपूर्ण शरीराची मी आभारी आहे. प्रत्येक ऑर्गन्सची मी आभारी आहे. प्रत्येक सेलची मी आभारी आहे. प्रत्येक टिश्यूची मी आभारी आहे. संपूर्ण शरीराची मी आभार व्यक्त करते आहे. संपूर्ण शरीर, शरीरामध्ये असणारं हृदय, त्यामध्ये असणारा माझा आत्मा, त्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करते आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आज मी या ईश्वराने दिलेल्या शरीरासाठी, त्या ईश्वराने दिलेल्या श्वासांसाठी धन्यवाद व्यक्त करते आहे. आणि मी आज शरीराची अधिकाधिक काळजी घेणार आहे. या शरीराला अधिकाधिक सकारात्मकतेने ग्रहण केलेलं आहे आणि या शरीराला मी सकारात्मक विचारांचं खाद्य आजपासून देणार आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटीने माझ्या शरीराला आज ग्रहण केलेलं आहे. या ऊर्जा माझ्या डोक्याच्या नखापासून डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत पोचल्या आहे. संपूर्ण शरीरात एक फक्त आणि फक्त आभाराचा भाव, कृतज्ञतेचा भाव आपल्याला व्यक्त करायचा आहे. फक्त आणि फक्त कृतज्ञता आपण व्यक्त करतो आहोत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. फक्त आणि फक्त कृतज्ञतेच्या भावाने आपल्याला परत यायचं आहे. अगदी हळुवारपणे परत यायचं आहे. अगदी हळुवारपणे परत यायचं आहे आणि संपूर्ण शरीराला आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. खूप धन्यवाद व्यक्त करायचे आहेत. हळुवारपणे परत येतो आहोत. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाहीये. एक श्वास घ्यायचा आहे आणि हळुवारपणे आपण परत येतो आहोत. हळुवारपणे परत येतो आहोत.
अगदी हळुवारपणे परत यायचंय आपल्याला. हळुवारपणे परत यायचं आहे आणि हळुवार डोळे उघडायचे आहेत. दोन्ही हात रब करायचे. ही एनर्जी आपल्या डोळ्यांना, संपूर्ण शरीराला आपल्याला द्यायचे. डोळे, चेहरा आणि आपल्या पूर्ण शरीराला आपण पॉझिटिव्ह एनर्जीनी ग्रहण केलेलं आहे. येस, आता दोन्ही हात वरती करा या पद्धतीने आणि खाली घ्या. येस, आलेत सगळे परत. येस, कसं वाटतंय गीतांजली मॅम? अनम्यूट करा. अनम्यूट करा, तिथे अनम्यूटचं बटन आहे. छान वाटतं. रिलॅक्स आहात? हा. येस विना मॅडम. ज्यांच्याजवळ पाणी असेल छान तर पाणी वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. रिलॅक्स वाटतंय. हो, आणि तुम्ही जसे जसे इन्स्ट्रक्शन देत होतात तसं तसं त्या पाठाला एक व्हायब्रेशन फील होत होते. येस, आणि याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय, दररोज मेडिटेशन करायचंय. ऍटलिस्ट मेडिटेशन नाही केलं तरी तुम्ही काय करू शकता की रोज आपण आपल्या शरीराला धन्यवाद व्यक्त करू शकतो. बरोबर? की हो. सकाळी उठल्यावरती आपल्याला आपल्या शरीराला धन्यवाद व्यक्त करायचे की माझ्या पूर्ण शरीरातली सिस्टीम कशी आहे, उत्तमरित्या कार्य करत आहे. मग अशाने डिसीज होतील का आपल्याला? नाही. येस, थँक्यू सो मच. अजून कोणाला काय शेअर करायचं आहेत? अजूनपर्यंत बऱ्याच प्रकारची ध्यानं केली असतील, पण असं जे शरीराला ग्रॅटिट्यूड देईल असं पहिल्यांदाच ध्यान केलं मी. आणि खूप छान वाटलं की इतक्या मौल्यवान शरीराला आतापर्यंत आपण एकदाही आभारी म्हटलं नव्हतं. आणि रोज आपल्याला आभार करायचे आहे, कारण हा शरीर, आपला आत्मा, आपले सगळं संपूर्ण शरीरावरतीच डिपेंड आहे ना. जेव्हा शरीराला सांभाळू, शरीर चांगलं राहील, मन चांगलं राहील, तर शरीर, आत्मा, शरीर आणि आपली बुद्धी, माइंड काय म्हणतात ते सगळं एकत्र एकमेकांशी कनेक्टेड आहे. हे तिन्ही याला आपल्याला सांभाळायचंय. येस, उद्यापासून आपल्याला याच पद्धतीने ऍटलिस्ट 2 मिनिटं तुम्ही प्रत्येक सिस्टीमला काय करायचंय, आभार व्यक्त करायचे. फक्त 2 मिनिटं लागतात. या पद्धतीने नाही वेळ 15 मिनिटं तरी 2 मिनिटं या प्रोसेसमधनं जायचंय प्रत्येकाला. येस, थँक्यू शशिकला मॅम. थँक्यू मॅडम. हो, मला बोला. विचारायचंय तुम्हाला, हो, त्या सिस्टम मध्ये 2 नाड्या असतात, ते चंद्र नाडी आणि सूर्य नाडी, हा, बरोबर? एक आपण श्वसन करतो म्हणजे श्वास घेतो, बरोबर? हम्म, त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी असते, हम्म, बरोबर? हा, मग ती ऍक्टिव्हिटी जी असते म्हणजे आता संध्याकाळची वेळ आणि सकाळची वेळ, हम्म, याच्यामध्ये आता आपण घरातून बाहेर पडतो किंवा काय करतो, आता आपण तो श्वास घेतो म्हणजे हम्म, काय, दोन्हीकडून तर एकदम घेत नाही, हम्म. एखादी बाजू चालू असते हा, त्यावेळेस, आपल्याला बरोबर? चेक या पद्धतीने हा करायचे की कुठली नाडी चेक. हा, मग हा, ती कशी चेक करू शकतो आपण? त्याच्या खाली, आपल्या नाकाच्या खाली ना, अशा पद्धतीने आपल्याला कुठे जास्त श्वास चालू आहे त्या पद्धतीने हम्म. आपण अनुभवू शकतो. किंवा मग आपल्याला रात्री झोप लागावी शांततेने, तर आपण हे आपलं जो उजवा हे असतं, उजवा बोट आपल्या हा, डाव्या याच्यावरती उजवा साईडला आपल्या नाकावरती बोट ठेवायचं आहे. आणि ह्या साईडचं आपल्याला काय करायचं, ही नाडी नाडी ऍक्टिव्हेट करायची, जेणेकरून आपल्याला शांत झोप लागेल. ठीक आहे. ओके. असं बाहेर जाताना तुम्ही एक नाक पुढे बंद करून अल्टरनेट तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते म्हणजे चंद्र किंवा सूर्य नाडी ऍक्टिव्हेट करताय. पण बघायचं की झोपताना आपल्याला शांत झोप लागावी म्हणून आपण काय करतो, चंद्र नाडी ऍक्टिव्हेट करतो. बरोबर? आणि सकाळी ओके. आपल्याला काय हा, करायचंय, सूर्य नाडी ऍक्टिव्हेट करायची. सूर्य नाडी. हा, पण कसं असतं ना, आपण आपले असं या पद्धतीने आपले श्वास कुठे चालू आहे जास्त ते आपल्याला बघता येतं. ओके. नाकपुडी एक बंद करून आपण दुसरी आपली नाडी ऍक्टिव्हेट करतो. किंवा आपण जेव्हा आपण एका कडावरती झोपतो तेव्हा देखील आपली नाडी ऍक्टिव्हेट करता येते. ओके. ओके, येस. अजून विना मॅडम तुम्ही शेअर केलं आहे.
स्वप्नील सरांना काय अनुभव आला मेडिटेशनचा? खूप छान वाटलं मॅम, म्हणजे शांत झाल्यासारखं असं वाटलं. खूप मस्त फिलिंग होत ते. ओके. याच पद्धतीने आपल्याला रोज ग्रॅटिट्यूड करावं लागतं ह डेली प्रॅक्टिस मध्ये प्रत्येकाला. येस. जास्त अनुभव घेऊ नये आपण. सोनाली मॅडम, तुम्ही कशा आहात? मी आहे ठीक आहे, पण मला थोडासा वेळ लागला थोडं कॉन्सन्ट्रेट व्हायला. हा, होईल होईल. प्रॅक्टिसने होतं सगळ्या गोष्टी, एकदम होणार नाही आहे. हळुवारपणे होईल, कारण मेडिटेशनची सवय नसते ना, आणि एकदम आपण तिथे लक्ष केंद्रित करताना आपल्याला बरेच वेळा विचार वेगवेगळे येत राहतात. येतात आणि ना? मला विचार येतात, आणि एक फोन पण आला त्यामुळे थोडं मला डिस्टर्ब डिस्टर्ब झालं, झालं. डिस्टर्ब झालं. ओके, रेकॉर्डिंग बघून रात्री करू शकता किंवा उद्या सकाळी पण प्रॅक्टिस करू शकता, ज्यांना चालेल असं काही चालेल. डिस्टर्ब झाल्यासारखं वाटलं असेल. सगळे रिलॅक्स आहात आता? Yes. पुढे जाऊया. हो. येस. आपल्याला एकीचं पुढचं तत्व बघायचं आहे. ते पुढचं तत्व म्हणजे आपण मैं आज के लिए ईमानदारी से अपना काम करूंगा. माझं काम, जे आजचं माझं काम आहे ते मी कसं पद्धतीने करणार आहे. आज मैं अपना काम ईमानदारी से करूंगा, म्हणजे ज्या कामामध्ये मला लक्ष केंद्रित करायचंय, जे काही माझी इति कर्तव्य आहे, त्याला मी मेडिटेट होऊन, म्हणजे पूर्णतः इन्व्हॉल्व होऊन, ज्या कामांमध्ये जे इति कर्तव्य आहे ते 100% तिथे एनर्जी देऊन मी पूर्ण करणार आहे. माझ्या कामांसोबत मी ऑनेस्टली ठेवणार आहे. जिथे जिथे मी जाईल, जे जे काम माझं माझं जिथे कर्तव्य आहे, एक मुलगा म्हणून, एक मुलगी म्हणून, एक सून म्हणून, एक पत्नी म्हणून, किंवा एक हजबंड म्हणून, एक प्रत्येक लेवलला, किंवा ऑफिसमध्ये, मी ऑफिसमध्ये वर्किंग आहे, तर वर्किंग मध्ये मला जे 8 तासांचं काम सांगितलं आहे, तर त्या 8 तासांच्या कामात देखील मी काय करेल, ऑनेस्टली ते फॉलो करेल, ऑनेस्टली माझ्या कामाला वेळ देईल, पूर्णतः इन्व्हॉल्वमेंट तिथे दाखवून मी काय करणार आहे, माझं प्रत्येक काम कम्प्लीट करणार आहे. कळत आहे? इमानदारीने जर प्रत्येकाने काम करायचं ठरवलं तर आपला देश लवकर विकसित होईल का? मला सांगा. आज जी आपली सिच्युएशन आहे, तर याच्यापेक्षा आपल्याला प्रगती साधता येईल जर प्रत्येकाने ठरवलं की मी आज ज्या कंडिशनला काम करतो आहे तिथे मी काय करेल, ऑनेस्टी फॉलो कर. होईल की नाही? आपल्या देशाची प्रगती होईल, पुढच्या पिढीला याचा लाभ होईल. जर होईल होईल, आपण नक्कीच ठरवलं होईल. तर होईलच नक्की. हम्म, म्हणून हम्म, काय हम्म. करायचंय, कमीत कमी मी माझ्यापासून सुरुवात करू शकते, इनिशिएटिव्ह मी घेऊ शकतो. जर ही सुरुवात माझ्यापासून झाली तर कमीत कमी माझ्या आजूबाजूचे 3 लोक हे फॉलो करतील, माझं कुटुंब फॉलो करेल. एका कुटुंबात एक जर साधक झाला, रेकी साधक झाला, एकाने रेकीच्या मध्ये जगण्याचा विचार केला, किंवा रेकी मी आत्मसात केली, आणि ती संपूर्णता एनर्जी मी माझ्या कुटुंबाला दिली. एका घरात जर एक व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर संपूर्ण घर काय होतं, बदलायला सुरुवात होते. म्हणतात ना, बरेच वेळा आधीचे पूर्वज म्हणतात की कोणाच्या तरी एकाच्या पुण्याईवरती घर पुढे जात असते. प्रत्येकाचे कर्म काहीतरी वेगवेगळे असतात, पण कोणाच्या तरी एकाच्या पुण्याईवरती सगळ्यांचे कर्म तरून निघतात. त्याच पद्धतीने जर मी एक रेकी साधक झालो, मी रेकीची एका याची जर मी पूर्ण पॉझिटिव्हिटीनी स्वतःला बदललं, तर माझं बघून माझे 4 मित्र बदलतील, आणि माझं बघून माझं ऍटलिस्ट कुटुंब बदललं तरीही मी खूप सारी सकारात्मकता लोकांपर्यंत पोहोचवली आहे, आणि या ऊर्जांना ग्रहण करून मी माझा उद्धार केलेला आहे. कळतंय? फक्त एकाने ठरवलं की मी इमानदारीने काम करणार, तर आजूबाजूच्यांना काय होईल? हे बघा, इमानदारीने काम करणं कठीण नाहीये, पण सोपं पण नाही. आजच्या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी जर आपण इमानदारी दाखवायला गेलो तर आपलं नुकसान आहे. पण सुरुवात तर करायची आहे कुठेतरी. मी जर माझे इति कर्तव्य एक व्यवस्थितरित्या केले तर कधीतरी माझा काय होईल, माझ्या कर्माचा बेनिफिट मिळणार आहे. तेच सांगितलं आहे. पूर्ण कर्मांवरती गोष्टी फिरत आहे, की मी जर माझ्या पद्धतीने माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवली, माइंडफुलनेस दाखवला, मी तिथे गोष्टी मेडिटेट होऊन, फोकस होऊन केल्या, तर त्याचे रिझल्ट काय मिळणार आहे? मला 100% मिळणार आहे. कळालं? पुढचं तत्व आहे, मी आज प्रत्येक प्राणी मात्रांप्रती दयाभाव ठेवणार आहे. क्या है? आज के लिए मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालु रहूंगा. काय आहे तत्व?
आज के लिए मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालू रहूंगा. कुठला भाव ठेवायचा आपल्याला? प्रेम, करुणा आणि दया. कोणावरती क्रोध करायचा नाही, कोणावरती स्वतःची कुठल्याच प्रकारची चिंतामध्ये ठेवायचं नाही स्वतःला. नंतर आपल्याला जे काय करायचं, प्रत्येक गोष्टीचा आशीर्वाद जे काही मिळाले आहे ते मला आशीर्वाद काउंटिंग करायचे, माझ्यावरती कोणाकोणाची ब्लेसिंग आहे ती मला बघायची आहे. चौथं तत्व सांगितलं की आज के लिए मैं मेरा काम ईमानदारी से करूंगा. जे गोष्ट करणार ते 100% माझी एनर्जी तिथे देऊन मी करणार. आणि नंतर तत्व सांगितलेलं आहे की मैं हर प्राणी के प्रति दयालू भाव रखूंगा. या 24 तासांच्या आयुष्यामध्ये मी प्रत्येक प्राणी मात्रांवर, माझं प्राणी मात्र म्हणजे सजीव, प्रत्येक सजीव आहे, मग प्राणी आहे, पक्षी आहे, माणसं आहेत, जे काही सजीव सृष्टी आहे, झाडं आहेत, त्या प्रत्येकांच्या व्यक्ती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि त्यांच्यावरती प्रेम, दया आणि करुणाचा भावच ठेवायचा आहे. कळले रेकीचे तत्व प्रत्येकाला? नक्की या तत्वांवरती रेकी आपल्याला सपोर्ट करत असते. 24 तासात आपलं आयुष्य बघायचं आणि या 24 तासांमध्येच मला हे तत्व फॉलो करायचे आहे. हे करता करता, ही साधना 21 दिवसाची करता करता असं जाणवायला लागतं की आपला क्रोध असेल 100% पहिल्या दिवशी, तो कमीत कमी 20% येतो. क्रोध आपल्याला पूर्णतः कमी करायचा नाही आहे. जिथे गरज आहे तिथे आपल्याला क्रोधी होता आलं पाहिजे, पण आपल्याला अति जास्त क्रोध करणं घातक आहे, अति जास्त चिंता करणं घातक आहे. कुठल्याही गोष्टीचा या पद्धतीने जर आपण वागलो तर आपल्याला रिझल्ट कसे मिळतील? पॉझिटिव्ह मिळणार. म्हणून आपल्याला रेकीचे 5 तत्व फॉलो करणं खूप खूप गरजेचं आहे. समजले का प्रत्येकाला? नक्की. हो. उद्या आपल्या सकाळी पहाटे 6 वाजता शक्तिपात आहे. ज्यांना शक्तिपात, मी आता एक नवीन ग्रुप तयार केलेला आहे. ज्यांना ज्यांना वाटतं आहे की शक्तिपाठ ग्रहण करायचं त्यांनी मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा किंवा ग्रुपमध्ये मला तसं मेसेज करा. शक्तिपाठाच्या प्रोसेसमध्ये आपल्याला उद्या आंघोळ करून बसायचं आहे. मीठ आणि कॉफी पावडर टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. देवाजवळ दिवा लावा. तुमचं जे काही श्रद्धास्थान असेल, तुम्ही भगवान गौतम बुद्धांना फॉलो करत असाल तर तिथे तुम्ही दिवा लावा, उदबत्ती लावा, कॅन्डल लावू शकता. तुम्ही जिथे बसणार आहे तिथली जागा स्वच्छ ठेवायची आहे. तुमच्या आजूबाजूला पण दिवा उदबत्ती लावली तरीही चालेल. आणि आपल्याला आंघोळ करून स्वच्छ लाईट कलरच्या कपड्यांमध्ये बसायचं आहे. जास्त टाईट कपडे घालायचे नाही. ओके, कळालं? ज्यांना जे काही लेडीजचे प्रॉब्लेम्स असतात, 4 दिवस त्यांना चालत नाही, तर त्या 4 दिवसांमध्ये ऑलरेडी त्यांच्या एनर्जी खूप फ्लक्च्युएट होतात, खूप हाय झालेल्या असतात, तेव्हा आपण शक्तिपात देत नाही. तर तुम्ही काय करू शकता, गुरुवार नंतर गुरुवारी पण आपला शक्तिपात आहे, त्या दिवशी पण कॉन्टॅक्ट करू शकता. येस, समजलाय प्रत्येकाला? येस. अजून काही प्रश्न असतील तर ग्रुपमध्ये विचारू शकता. आणि ज्यांना शक्तिपात घ्यायचा आहे त्यांनी मला त्यांची डेट ऑफ बर्थ, त्यांचं पूर्ण नाव पूर्ण टाकायचं, वडिलांचं नाव पण टाकायचं आणि त्यांचं जिथे राहतात ती जागा, म्हणजे जिथून शक्तिपाठ घेणार आहे ते गाव किंवा तिथली जागा, प्लेस किंवा सोसायटी किंवा फ्लॅट नंबर असं टाकायचे. ओके, समजलं प्रत्येकाला? काही प्रॉब्लेम आहे? नाही ना? ओके. उद्या सकाळी 6 वाजता, 5:45 मी लिंक शेअर करेल. 6 वाजता 5:45 आपल्याला जॉईन व्हायचं आहे. ओके, ठीक आहे. आम्हाला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू मॅम.